झी 24 तास एक पाऊल पुढे। अंडर 19 वर्ल्ड कपनं टीम इंडियाला अनेक गुणवान क्रिकेटपटू दिले। युवराज सिंग, मोहम्मद कैफ आणि विराट कोहली यांचा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल। आणि 2012 अंडर 19 वर्ल्ड कपनं भारताला उन्मुख चंद, हरमित सिंग आणि संदीप शर्मा सारखे होतकरू क्रिकेटपटू दिलेत। भारतानं तिसऱ्यांदा अंडर 19 वर्ल्ड कपचं अजिंक्यपद पटकावलं। यापूर्वी 2000 आणि 2008 मध्ये भारतानं अंडर 19चा वर्ल्ड कप जिंकला होता। याच वर्ल्ड कपमुळे क्रिकेट विश्वाला अनेक वर्ल्ड क्लास क्रिकेटर्सही मिळाले। त्यामुळे क्रिकेट विश्वातल्या जवळपास साऱ्याच टीम्सचं लक्ष या वर्ल्ड कपकडे लागलं होतं। अंडर 19 वर्ल्ड कपचा इतिहास पाहिला तर भारतीय टीमलाही अनेक वर्ल्ड क्लास क्रिकेटपटू दिले आहेत। 2000 मध्ये श्रीलंकेत झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारतानं बाजी मारली होती। या वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद कैफचं नेतृत्व यशस्वी ठरलं होतं। या टीममधून नंतर युवराज सिंग आणि मोहम्मद कैफला भारतीय टीमचे दरवाजे खुले झाले होते। मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये मोहम्मद कैफनं 8 मॅचेसमध्ये एका हाफ सेंचुरीसह 170 रन्स केले होते। त्यानं 34.00च्या सरासरीनं हे रन्स काढले होते। त्यानंतर कैफनं टीम इंडियालाही अनेक विजय मिळवून दिलेत। याच वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगनंही 8 मॅचेसमध्ये 203 रन्स केले होते। 33.83च्या सरासरीनं त्यानं 2 हाफ सेंचुरीसह प्रतिस्पर्धी टीम्सना दणका दिला होता। या वर्ल्ड कपचा तोच हिरो होता आणि अजूनही टीम इंडियाचा संकटमोचक म्हणून युवराजकडे पाहिलं जातं। मोहम्मद कैफनं अफलातून फिल्डिंगच्या जोरावर आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्सच्या जोरावर भारतीय टीममध्ये जागा मिळवली होती। त्यानं इंग्लंडमध्ये भारताला नॅटवेस्ट सिरीज जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती। या मॅचमध्ये त्याची आणि युवराज सिंगची पार्टनरशिप अजूनही क्रिकेटप्रेमी विसरू शकलेले नाही। युवराज सिंगनं तर भारताला 2011चा वर्ल्ड कपही जिंकून दिलाय। भारतीय बॅटिंगचा तो प्रमुख आधारस्तंभ आहे। त्यानंतर अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारताला 8 वर्ष वाट पाहावी लागली होती। विराट कोहली या आक्रमक कॅप्टनच्या नेतृत्वाखाली भारतानं पुन्हा एकदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं। या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला एक रन मशीन दिलं। त्याचप्रमाणे रवींद्र जडेजा आणि इक्बाल अब्दुल्ला हे स्पिनर्सही दिले होते। विराट कोहलीनं कॅप्टन्स नॉक खेळत भारताला वर्ल्ड कप पटकावून दिला होता। त्यानं 6 मॅचेसमध्ये 47च्या सरासरीनं 235 रन्स केले होते। यामध्ये एका सेंचुरीचा समावेश होता। तर रवींद्र जडेजानं 10 विकेट्स घेत यंगिस्तानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता। अंडर 19चा हा कॅप्टन आता टीम इंडियाचा सगळ्यात आक्रमक आणि मॅच विनिंग प्लेअर आहे। टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमध्ये शानदार कामगिरी करतोय। त्याच्या अफलातून बॅटिंगमुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आहे। त्याच्या शानदार कामगिरीमुळे त्याची तुलना सचिन तेंडुलकरशीही केली जाते। तर 2012 अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये धोनीची झलक पाहायला मिळालेला उन्मुक्त चंद हा ऑलराऊंडर भारतीय टीमला मिळाला आहे। त्याचप्रमाणे हरमित सिंग आणि संदीप शर्मानंही भारतीय टीमचे दरवाजे ठोठावले आहेत। हरमित सिंग या युवा स्पिनरनंही आपल्या बॉलिंगनं साऱ्यांनाच प्रभावित केलंय। त्यानं 6 मॅचेसमध्ये 6 विकेट्स घेतल्या। तर फास्ट बॉलर संदीप शर्मानंही आपल्या बॉलिंगनं कमाल केली आहे। त्यानं टुर्नामेंटमध्ये 12 विकेट्स घेतल्यात। या फायनलमध्ये त्याचीच कामगिरी भारतासाठी निर्णायक ठरली। 2012 अंडर 19 वर्ल्ड कपही भारतासाठी अनेक अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण ठरलाय। या वर्ल्ड कपनंही भारताला एक धूर्त कॅप्टन, बॅट्समन आणि 2 बॉलर दिले आहेत, जे भारतीय टीममध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी आता धडपडतायत। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।